36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर मोझरी येथील सोमवार दिनांक 9 जून 2026 ला स्थानिक बसस्थानक परिसरामध्ये लोकसेवा काँग्रेसच्या भव्य उद्घाटन करण्यात आहे. जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकसेवा काँग्रेसची शाखेची घोषणा करण्यात आली आहे. गुरुदेवनगर मोझरी येथे ही शाखा सुरू करण्यात आली असून या संदर्भातील अधिकृत फलकाचं अनावरण नुकतंच करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावाचे फलक लावण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्रभाऊ कठाणे, जिल्हाध्यक्ष लोकसेवा काँग्रेस भारतभाऊ हरडे, तालुका अध्यक्ष निखिल वानखडे, तालुका उपाध्यक्ष वशीम शेख, शाखा अध्यक्ष प्रवीणभाऊ देशमुख, शाखा उपाध्यक्ष राजाभाऊ पवार या प्रसंगी सक्रिय सदस्य आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये इस्राईल शेख, राजेंद्र गजभिये, श्याम देशमुख, अतुल होडसकर, आकाश मुधोळकर, अमोल खोडकर, स्वप्नील वानखडे, चेतन मते, विनोद गायगोले, यशदीप कठाणे आणि मंगेश शिरसाट यांसह इतर सभासदांचा समावेश आहे. या शाखेच्या माध्यमातून मोझरी परिसरातील जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संघटना कटिबद्ध राहील असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मी नरेंद्र कठाणे, राष्ट्रीय अध्यक्ष लोकसेवा काँग्रेस. आज 8/6/2026 रोजी गुरुदेवनगर मोझरी येथे बसस्टँडसमोर लोकसेवा काँग्रेस शाखेची स्थापना करण्यात आली आणि शाखा प्रमुखपदी प्रवीणभाऊ देशमुख यांची निवड करण्यात आली व जिल्हाध्यक्ष भारतभाऊ हरडे आणि इतर सर्व तालुका उपाध्यक्षपदी वशीमभाऊ शेख यांची नियुक्ती करण्यात आली. आणि जिल्हाध्यक्षाचं स्वप्न आहे, म्हणणं आहे की येत्या 6 महिन्यात गावातील शाखा म्हणजे 100 शाखा अमरावती जिल्ह्यात स्थापन करणार. आणि पक्षाचं ध्येय धोरण असं आहे की गाव तिथे समस्या आहे आणि प्रत्येक समस्या ही लोकसेवा काँग्रेसची समजून आम्ही पुढे प्रत्येक गावात त्यांची समस्यावरून आंदोलन स्वरूपात असो काही असो त्यांच्या म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला त्या गावातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू. याकरता आपण आजपर्यंत किती शाखा म्हणजे उपस्थित केल्या? बघा, देशाच्या 6 राज्यात काम चालू आहे. कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्र. आणि महत्त्वाचा म्हणजे मजबूत जे आम्हाला किल्ला बनवायचा तो विदर्भ. आणि सर्वात जास्त आमचं लक्ष राहील विदर्भावर आणि विदर्भातच आमचं आपल्या जिल्ह्यात काम चालू आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात कमीत कमी 20 ते 25 शाखा झालेल्या आहे. आत्ताच आम्ही रविशाला उद्घाटन केलं आणि अमरावती शहरातसुद्धा आता जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आता शाखेचं उद्घाटन होणार आहे. एका 10 तारखेपर्यंत 5-6 शाखा होणार आहे. आणि ज्या काही समस्या असेल त्या आता प्रत्येक वार्डातल्या शहरातल्या गावातल्या त्या आम्ही कशा स्वरूपात आंदोलन स्वरूपात असं कशा स्वरूपात आम्ही सोडू हे आम्ही आमचे प्रयत्न करू. जनतेची समस्या ही लोकसेवा काँग्रेसची समस्या आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.